नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, अखेर लाखो पेन्शनधारकांचा शेवट झाला विजय। पेन्शनधारक झाले खुश, हायकोर्टाकडून आदेश झाला जाहीर। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून इन्फॉर्मेशन सुटणार नाही। तर मित्रांनो, वळूया आपण बातमीकडे। मित्रांनो, आंध्र प्रदेश हायकोर्टाने पेन्शनधारकांच्या याचिकेवर ऐतिहासिक निकाल देताना 11 वर्षे 3 महिन्यानंतर पेन्शन कम्युटेशनची वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत। हे पाऊल पेन्शनधारकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले। मित्रांनो, आपण बघूया की पेन्शन कम्युटेशन म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, पेन्शन कम्युटेशन ही एक प्रणाली आहे ज्या अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या पेन्शनच्या 40% एक रकमी म्हणून घेऊ शकतात। त्याऐवजी त्यांचे मासिक पेन्शन कापले जाते। ही वजावट 15 वर्ष सुरू राहिली, मात्र कम्युटेशनची वसुली 11 वर्षे 3 महिन्यातच पूर्ण होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले। या कालावधीनंतरही कपात सुरू राहिल्यास पेन्शनधारकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले। शासनाचा प्रतिसाद आणि आदेशाची अंमलबजावणी। मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आंध्र प्रदेश सरकारने 25 नोव्हेंबर 2024 रोजी एक ज्ञापन मेमो क्रमांक, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तो जारी केला। यामध्ये 11 वर्षे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनमधून होणारी कम्युटेशन कपात तात्काळ थांबवावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। सरकारने सर्व जिल्हा कोषागार, लेखा अधिकारी आणि CRTच्या सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कोणतीही कपात केली जाणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत। ऑर्डरची अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम। मित्रांनो, हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत तो लागू राहील। पेन्शनधारकांची मासिक पेन्शन वाढली, त्यांना अत्यावश्यक नसलेल्या कपातीतून दिलासा मिळाला, पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारली, ज्यामुळे जीवनशैली चांगली झाली। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा का आहे, आपण याबद्दल बघूया। मित्रांनो, या निर्णयामुळे पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे। अतिरिक्त कम्युटेशन रिकव्हरी संपल्यानंतर ते त्यांच्या पूर्ण पेन्शनचा लाभ घेऊ शकतील। शिवाय हे न्यायालयाद्वारे वापरल्या जाणाऱ्या समानता आणि न्यायाचे तत्त्व मजबूत करते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।